नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने घोटी टोलनाका परिसरात मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केलाय। या कारवाईत एकूण 27,50,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पान मसाल्यांसारख्या पदार्थांच्या विक्री, साठवणूक, उत्पादन आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे, कारण हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे। तरी सुद्धा काही लोक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात संशयास्पद हालचाली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली। त्यांनी त्वरित पथकासह छापा टाकला आणि एक टाटा ट्रक MH03 DV 7791 थांबवला। तपासणी ट्रकमध्ये वाराणसी, आशिक आणि शुद्ध पल्स सिल्वर नावाच्या ब्रँडचे गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळले। अवैध गुटख्याची वाहतूक करत असलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींची नावे अली हसन गुलाब हुसेन वय 25 राहणार बनियाखुर्द उत्तर प्रदेश आणि मेहताब इब्रार अली वय 22 राहणार हरैया उत्तर प्रदेश अशी आहेत। या आरोपींनी अवैधपणे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 27,50,920 रुपये असून यात 7,50,920 रुपयांचा गुटखा आणि उर्वरित किंमत ट्रकची आहे। घोटी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांतर्गत कारवाई सुरू आहे। या कारवाईचे नेतृत्व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली झाले। या मोहिमेत पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत किलबिले यांचा सहभाग होता। पोलीस प्रशासनाने यापुढेही गुटख्याविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी।